नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल जीवनाचा काळमंत्रवर. आज आपण जाणून घेणार आहोत सच्च्या प्रेमाचा अर्थ काय आहे आणि मोहापासून ते कसे वेगळं ओळखायचं. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुमच्या अनुभवाबद्दल आम्हाला नक्की सांगा. मित्रांनो, प्रेम शब्दाचा वापर आज इतक्या ठिकाणी आणि इतक्या मार्गांनी झाला आहे की त्याचा खरा अर्थ विचारताना गोंधळ निर्माण होतो. सच्च प्रेम कधी वाढत नाही, कधी घटत नाही. जो प्रेम खरा आहे तो राग किंवा द्वेष निर्माण करत नाही. तो प्रेम जगाला निर्दोष आणि पवित्र बनवतो. सच्च प्रेम म्हणजे आत्म्याला ओळखणं, ईश्वराला जाणून घेणं आणि स्वतःच्या जीवनात प्रेरणा निर्माण करणं. सच्च्या प्रेमामुळेच आपण अपार ऊर्जा आणि जुनून मिळतो, ज्यामुळे आपण आपल्या मर्यादांपेक्षा जास्त गाठतो आणि यशस्वी होतो. सच्च प्रेम फक्त आकर्षण किंवा मोह नसतं. जेव्हा प्रेम खरे असतं तेव्हा त्या व्यक्तीच्या नसतानाही मनाला त्याची उपस्थिती जाणवते. उदाहरणार्थ, आई जे आपल्या अजून जन्म न घेतलेल्या बाळाला अनुभवते, तिचं प्रेम शुद्ध, निस्वार्थ आणि अखंड असतं. मोह आणि प्रेम यामध्ये फरक लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. मोह शरीराशी संबंधित, आपल्याला बांधतो, त्रास देतो. प्रेम आत्म्याशी आणि परमात्म्याशी संबंधित, मुक्त करतो, प्रेरित करतो. जेव्हा आपण एखाद्याला खरोखर प्रेम करतो आणि त्या व्यक्तीच्या अस्तित्वानं आपल्याला प्रेरित करतं, तेव्हा आपल्यात अद्वितीय शक्ती जागृत होते. आपण स्वतःला सुधारण्यासाठी, अधिक सक्षम होण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी त्या प्रेमाचा वापर करू शकतो. नारदजींना राधाकृष्णाच्या प्रेमाचं रहस्य जाणून घ्यायचं होतं. राधा तिच्या प्रिय कृष्णासाठी स्वतःच्या दुःखांचा विचार न करता त्याच्या सुखासाठी सर्वस्वी समर्पित झाली. हेच खरे प्रेम आहे, निस्वार्थ, अद्वितीय आणि अखंड. मोह आपल्याला पिंजऱ्यातील पक्षी बनवतो. जरी पंख असले तरी मुक्त होऊ शकत नाही. सच्च प्रेम आपल्याला बंधनमुक्त करतं. जीवनात खरी आनंद, प्रेरणा आणि शांती देतं. म्हणून प्रेम ओळखायचं असेल तर मनाची आणि आत्म्याची डोळे उघडून अनुभवायला शिकावे. प्रेम हे केवळ व्यक्तीपर्यंत मर्यादित नसतं. ते कुटुंब, मित्र, देश, लक्ष आणि मानवतेपर्यंत विस्तारू शकतं. प्रेम हे जीवन आहे, मोह हे फक्त बंधन. प्रेम ओळखणं आणि त्याचा अनुभव घेणं जीवनातील सर्वात मौल्यवान देणं आहे. मोहाला प्रेम समजून फसणं टाळा आणि खऱ्या प्रेमाच्या आधारे जीवन जगा. जीवनातील 3 अमूल्य मंत्र: अकेलोपणा, मनाची शांती आणि सच्च प्रेम. जेव्हा एखादा व्यक्ती जीवनात चालायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्यासोबत कोणी उभं राहत नाही. रस्त्यात प्रश्नही स्वतःचे असतात आणि उत्तरही स्वतःच शोधावे लागते. अकेले राहण्याचे महत्त्व समजून घेतल्याशिवाय आपण आपलं खरे सामर्थ्य कधीही जाणणार नाही. एकटे राहणं म्हणजे शक्तीची ओळख. कारण जे व्यक्ती स्वतःच्या निर्णयावर अवलंबून आहे तो खरोखर शक्तिशाली असतो. अकेलेपणामध्ये आपल्याला काहीही करायची पूर्ण स्वातंत्र्य मिळते. आपले निर्णय, आपली दिशा. ज्या व्यक्तीने अकेले राहून आपल्या ध्येयासाठी संघर्ष केला त्याचे यश खरे आणि टिकाऊ असते. अकेले राहणं ही कमजोरी नाही, तर ते जीवनातील एक शक्तिशाली अस्त्र आहे. इतिहासातल्या महान व्यक्तींची हीच कहाणी आहे. ते नेहमी अकेलेपणाचा फायदा घेऊन उंच शिखर गाठतात. मनाची शांती. मित्रांनो, मन अत्यंत चंचल आहे, पण त्यावर नियंत्रण मिळवल्यास जीवन अत्यंत सुलभ होऊ शकते. आम्ही बऱ्याचदा चिंता, दुःख आणि फालतू विचारांमध्ये बुडतो. मन अशांत असल्यावर आपले निर्णयही धूसर होतात आणि आपले यश अडथळ्यात येते. शांती ही बाह्य वातावरणावर नाही, तर मनाच्या आत शोधावी लागते. थोडी मुस्कान, थोडी स्वीकृती, धैर्य आणि संतुलन आपल्याला प्रत्येक संकटातून मार्गदर्शन करते. महात्म्यांच्या कथांमध्ये सांगितलं आहे,
जर तुम्ही परिस्थिती स्वीकारता, स्वतःच्या चुका मान्य करता आणि दुसऱ्यांना क्षमा करता, तर मनातली शांती टिकवता येते. अशांती स्वीकारल्यावरच खरी शांती मिळते आणि कोणीही तुम्हाला अशांत करू शकत नाही. मित्रांनो, प्रेमाचा शब्द आज इतका वापरला जातो की त्याचा खरा अर्थ विसरला जातो. सच्च प्रेम कधी वाढत नाही, कधी घटत नाही. ते न राग निर्माण करतं, न द्वेष. ते आपल्याला प्रेरणा देते, ऊर्जा देते आणि आपल्याला सर्व मर्यादा पार करण्यास प्रवृत्त करते. सच्च प्रेम मोहापासून वेगळं आहे. मोह शरीराशी संबंधित, फसवतो, त्रास देतो. प्रेम आत्म्याशी संबंधित, मुक्त करतो, प्रेरित करतो. उदाहरणार्थ, राधा आणि कृष्णाचं प्रेम. राधा स्वतःच्या दुःखांचा विचार न करता कृष्णाच्या सुखासाठी समर्पित राहिली. हेच खरे प्रेम आहे. निस्वार्थ, अद्वितीय आणि अखंड. सच्च्या प्रेमाने आपण आपलं सर्व सामर्थ्य जाणतो, स्वतःला सुधारतो आणि जीवनात यशस्वी होतो. जिथे प्रेम आहे तिथे भीती नाही, फक्त प्रेरणा आहे. मित्रांनो, प्रेम ओळखणं आणि अनुभवणं जीवनात सर्वात मौल्यवान देणं आहे. मोहाला प्रेम समजून फसणे टाळा आणि खऱ्या प्रेमाच्या आधारे जीवन जगा. तर मित्रांनो, अकेलेपणा, शांती आणि सच्च प्रेम हे 3 मंत्र तुम्हाला जीवनात खरी शक्ती, प्रेरणा आणि आनंद देतात. आपल्या जीवनात यांचा अनुभव घ्या आणि प्रत्येक क्षणाला अर्थ द्या. पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुमच्या अनुभवाबद्दल आम्हाला सांगा.